हेडमास्तरांचे अब्राहम लिंकनना पत्र। प्रिय लिंकनजी, या गुरुकुलातील आयुष्यात मला मिळालेले हे प्रथम पत्र। आपली मानव जातीवर असलेली नितांत श्रद्धा आणि प्रकांड पांडित्याचं तोलामोलाच्या विचारांचा वारसा आपल्या मुलाला लाभला असल्याची जाणीव मला आहे। त्याच्यात असलेल्या जाणीवांना आकार देण्याची जबाबदारी कर्तव्य म्हणून मी केव्हाच स्वीकारली आहे। तो आपला मुलगा म्हणून नव्हे तर या गुरुकुलातील माझा एक शिष्य म्हणून। लिंकनजी, आत्म्याच्या महात्म्याची मी त्याला ओळख करून दिलेलीच आहे। गुंडांना भिण्याचा आणि गुंडांनी त्याला घाबरवण्याचा प्रश्न कधी उपस्थित होणारच नाही, कारण आत्मा उन्नत झाला की त्याला प्रबळ आत्मशक्तीमुळे गुंड आपली सारी हत्यारे फेकत असतात। शस्त्र आणि पैशाच्या जोरावर गुंड जगतात। शस्त्र आणि पैशाच्या जोरावर गुंड जगतात। पैसा नष्ट होतो आणि शस्त्र मोडतात। लिंकनजी, स्वार्थी राजकारणाच्या या जगात या माझ्या विद्यार्थ्याला खेचू नका। लिंकनजी, स्वार्थी राजकारणाच्या या जगात या माझ्या विद्यार्थ्याला खेचू नका। आपण राजकारणाच्या कुटील राजनीतीतही सक्षम राहिलात, परंतु केवळ भावना, शब्द आणि पुस्तकाच्या या जगात तो राजकारणाचे धडे गिरवू शकणार नाही। त्याला तुम्ही शिकवा घरातल्या शाळेत त्यांनी चालवावा वारसा। त्याला तुम्ही शिकवा घरातल्या शाळेत त्यांनी चालवावा वारसा। तुमच्या तत्वांचा, विचारांचा तो कधीच असू नये उत्तराधिकारी तुमच्या खुर्चीचा। तो कधीच असू नये उत्तराधिकारी तुमच्या खुर्चीचा। तुमचा मुलगा म्हणून जन्म मिळाला हे त्याचे परम भाग्य, पण स्वतःच्या भाग्याचा निर्माता तो स्वतःच असायला हवा। या गुरुकुलातील शेकडो विद्यार्थ्यांसोबत त्याला सामान्य बनून यायला सांगा। तुमच्या कर्तृत्वाच्या पडछायांचा अहंकार त्याला शिकवू नका। तो अहंकार त्याला शिवणार नाही याची तुम्ही काळजी घ्या, मात्र तुमच्या कर्तृत्वाचा तेज त्याचे फुलणारे आयुष्य करपणार नाही याची तुम्ही जाणीव ठेवा। लिंकनजी, त्याला त्याचा विचार करू द्या। तुमच्या विचाराच्या आवडीनिवडीची सक्ती त्याच्यावर कधी करू नका, त्याच्यावर काही लादू नका। तुमच्या आकाशाला गवसणी घालण्याचे श्रेष्ठत्व या आकाशात तो भरारी घेईलच असे नाही, कदाचित त्याच्या पंखातले बळ कमी पडेलही। म्हणून कर्तव्य शून्य म्हणून त्याला निराश करू नका। प्रयत्नाने तो सर्व काही शिकेलच। मी व माझे सहकारी त्याला शिकवतीलच। पुस्तकातल्या शब्दांचे अर्थ, व्याकरणातले संदर्भ, लेख, आलेख, गणिताची सूत्रे, पण तुम्हालाही व्हावे लागेल त्याचे शिक्षक, कारण तो शोध घेत आहे पृथ्वीच्या पोटातील रहस्यांचा, समस्त मानवजात आणि त्याच्या नीतिनियमांचा। इथल्या अनाकलनीय घटनांची उकलही तुम्हास करून द्यावी लागेलच, मात्र त्यावेळी तुम्हाला वडिलांची भूमिका बदलावी लागेल। त्याला अभ्यासकर म्हणून कधीच सक्ती करू नका। त्याला त्याची ओळख स्वतःच होऊ द्या। तुम्ही त्याची ओळख करून देण्याची वृथा खटपट करू नका। त्याने विचारलेला प्रत्येक प्रश्न हा नवनिर्मितीच्या मार्गावरील पाऊल असेल आणि त्याच्या चिमुकल्या पावलांबरोबर चालण्याची सवय पावलांना लावा। शब्दांच्या दुनियेत त्याला भटकू द्या। शब्दाच्या दुनियेत त्याला भटकू द्या, मात्र तो भटकेल तेव्हा तुमच्या कणखर हातांनी, समर्थ शब्दांनी त्याला साथ द्या। एक आदर्श पालकांचा मुलगा माझ्या गुरुकुलात ज्ञानार्जन करतो याचा मला सार्थ अभिमान आहे। मानवी देहाचा एक सांगाडा तुम्ही मोठ्या विश्वासाने माझ्या हवाली केला आहे। या गुरुकुलातून बाहेर पडताना तो मानवजातीच्या समग्र उत्थानासाठी कार्य करणारा एक पुरुषोत्तम म्हणून बाहेर पडेल, यात मला यत्किंचितही शंका वाटत नाही।